हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरची जेट सेट सावंतवरती. आणि आज तुमचा भाऊ चालला आहे ओमनला फिरायला. तर मला या ऑफिसमधून यायला खूप उशीर झाला आहे, पण माझे मित्र परिवार माझा जो आहे तो फार आतुरतेने वाट बघतात. खूप उशीर झाला आहे मला यायला आणि आता मी पटापट तयारी करतो आणि ओमनला जायची तयारी करतो. आणि त्यांनी सगळ्या बॅगा वगैरे खाली भरल्या आहेत आणि ते खूप उत्साहिक आहेत ते सगळे जायला तिकडे. सो आपण बघू पुढचा प्रवास कसा आहे आणि कसं काय आहे ते तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू. आणि तुम्ही इथेच राहा जेट सेट साऊंडवरती. आपण परत भेटू थोड्याच वेळात. तर आता आपण सगळे चाललो आहे ओमनला. तुम्ही बघताय सगळेजण तयारी करताय तिकडे. आणि तुम्ही इकडे बघताय रुपेश शेट्टे आज अंघोळ करून निघालेत. रोजच करतो इकडे आहे तसंच आहे. आणि बाकीचे कुठे गेलेत? नाना नेहमी बी असतो तसा बिझी. कधी पण त्याला सांगा किती पण तरी पण तो काही ऐकणार नाही. तर तुम्ही बघताय प्रतीक आपला भोय साहेब इकडे आहेत. इथे छोटा नानू आपला तेजस आणि हा इकडे रुपेश शेट्टे आणि हा आपला इथे परत. आणि आम्ही चाललोय ओमानला. आहे इकडे अबुधाबीचा. ते बघू शकता किती मस्त आहे. 2 बिल्डिंग आहेत अशा इकडे आजूबाजूलाच. छान आहे. गाडी आता पेट्रोल पंपावर थांबलेली आहे पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून आम्ही परत निघू. छानपैकी असं वातावरण आहे. पेट्रोल पंप बघा किती क्लीन असं आहे. ॲडनॉकचा हा पेट्रोल पंप आहे. आता आपण इथे आलेन या ठिकाणी आलोय. ओमनला जाता जाता आलेन लागते सिटी. आणि त्या ठिकाणी आता आपण एक हॉल घेतला आहे फ्यूल वगैरे भरायला. आणि या ठिकाणी आता सगळे थांबलो आहे. मस्तपैकी चहा एकदा पितो गरम गरम. छान वाटेल जरा चहा वगैरे पिऊन मस्तपैकी. सगळेजण आपण इथे थांबलो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे चहा पित आहेत. सगळे शोरमा वगैरे खात आहेत. आणि इकडे तुम्ही हे बघू शकता शॉप. यांचे शॉपच्या बाहेर बिलकुल तुम्हाला असं काहीच दिसणार नाही. जसं आपल्याकडे शॉपच्या बाहेर असे सगळं फुटपाथ सगळा भरलेला असतो तसं इकडे असं काहीच नाही. सगळा फुटपाथ सगळा बघा चालण्यासाठी वगैरे असं आहे. सगळं क्लीन एकदम क्लीन शॉप वगैरे एकदम छान. या ठिकाणी आता शोरमा खात आहेत चहा वगैरे पितात सगळे सवंगडी. तर या ठिकाणी ॲक्च्युली काय झालं आहे आम्ही आता ओमनला चाललो होतो. पण असं झालं आहे की काहीतरी डॉक्युमेंट गाडीचे कमी पडत आहेत. त्याने दिले होते ऑक्टोबर महिन्याचे. सो आम्ही आता ही बॉर्डर जी आहे अलेनकडून जी जाणारी ओमनला आहे जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ॲक्च्युली ती क्रॉस करू शकत नाही आहे तरी गाडीच्या डॉक्युमेंटच्या कमतरतेमुळे. तर आता त्या गाडीच्या एजंटला आम्ही कॉल केला आहे आणि आम्ही आता या ठिकाणी सगळे थांबलो आहे. गाडीचे आम्ही आता डॉक्युमेंटची वाट बघतो आहे सगळे. या ठिकाणी तुम्ही बघा सगळे इकडे कसे बसलेत नर्वस झाले सगळे. वाट बघतोय गाडीचे. डॉक्युमेंट आले की आम्ही लगेचच निघू. तोपर्यंत सगळे आस्वाद घेत आहेत या नेचरचा. तर मित्रांनो गाडीचे डॉक्युमेंट आपल्याला सर्व मिळालेले आहेत आणि आता आपण बॉर्डर क्रॉस करून ओमनला चाललेलो आहोत. गुड मॉर्निंग ओमन. आता आम्ही सकाळी म्हणजे बेसिकली रात्री चालू इकडे. रात्री 3:30-4 वाजले ओमनला यायला आम्हाला. आणि इकडे सकाळी एवढा येऊन परत झोपलो थोडा वेळ आणि परत 6:30-7 वाजता उठलो आहे. आणि आता निघालो आम्ही बोटिंग करायला स्विमिंग करायला. तुम्हाला दाखवतोच आम्ही काय काय करतो आहे ते इकडे. तुम्हाला इथे दाखवतो. आम्ही आता इथे मस्कतला आहोत
तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे ही बिल्डिंग आहे. हा आमचा माहिती आहे तुम्हाला कोण आहे तो, छोटा चेतन. तिकडे ही बिल्डिंग आहे आपली इकडे. आम्ही या ठिकाणी राहतो. हे आमचे ड्रायव्हर काका आहेत जे येत आहेत हळूहळू मोजक्या पावलाने. आणि ही आमची गाडी आहे. थंड आहे ना पाणी खूप. तुम्ही बघू शकता इकडे ओमानच्या समुद्रात मित्र. आणि ओमानचं पाणी तुम्ही एकदम बघाल तर एकदम एकदम खालचं तळातलं पण आपल्याला दिसतंय. एकदम शांत पाणी आहे. लाटत आहेतच. आम्ही एन्जॉय करतोय. एन्जॉय करतात छान पैकी आहे. खूप समुद्र खोल आहे यार. आलोय आणि ओमानला हे शाक्षुका, इकडचा शाक्षुका असा भेटतो. बघू शकता शाक्षुकाचा आनंद घेतो आता. जरा शाक्षुका जरा खातो. निझवा फोर्टचा एकदम बाहेर आहोत आणि तुम्ही बघू शकता किती मोठी पार्किंग आहे. लाइटिंग केली आणि इकडे सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे निझवा फोर्टच्या एकदम बाहेर. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा आहे निझवा फोर्ट. हे इकडून आतून चला रे. इकडे सगळं फोर्ट वरती या ठिकाणी तुम्हाला बघू शकता किती छान छान असं हे नाही. मी जाऊ का वरती? हा हे या ठिकाणी असं कॉफी शॉप आहे छानपैकी. कॉफी शॉप मध्ये आलेलं आहे. बघा किती छान कॉफी शॉप सजवलेलं आहे.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही कसं फिरतोय इकडे गल्ली बोळ्यातून. पण तुम्ही बघाल की इकडे सगळीकडे लाईटी यांनी केलेल्या आहेत. मस्तपैकी असं छान लाईट केलं आहे त्यांनी आणि हे बघायला रात्रीचं खूप सुंदर वाटतं. तर म्हणजे त्यांनी असं ठेवलेलं आहे की जुनं जसं ओमान जसं होतं तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही जास्त असा बदल नाही केलेला आहे आणि ते बघायला त्यांची म्हणजे हे जे आहे संस्कृती ही बघायला त्यांना म्हणजे खूप छान वाटतं हे ॲक्च्युली. मस्त मजा आली हे बघायला आणि बघा तुम्ही कसं केलं आहे यांनी ते जसं आहे तसंच त्यांनी ठेवलं आहे. तर आपल्या तेजसला मिल्कशेक पाहिजे होतं. मी ह्याला बोललो पण प्यायचे आपण एकत्र जाऊया. हा तुझं मी जातो आणि नानू, हे तू नाही तू केलंयस ते फार चुकीचं केलंय. तू बोलला मी तुला काय बोललो मिल्कशेक प्यायचं आपण जाऊया. का असं नानू केलं तुला सांगावं लागेल ना. तो बोलला की आमचं वेगळं आहे म्हणून. का असं का कोण असं का आमच्या गाडीपासून ठरलं होतं पण मिल्कशेक आहे जे तू करू शकत होता ना. तू नाही बोलला मला. बघू शकता किती भांडणं इथे आलोय फिरायला आम्ही. नाहीये, फोनवरती फिरायला आलोय पण यांची इथे भांडणं काही संपत नाही. जर आपण एकत्र तू मिल्कशेक का नाही बोलला. बघा यांचे नवरा बायको सारखे भांडणं नेहमीच असतात प्रत्येक वेळेला कॉफी नव्हती प्यायची. आणि आता आम्हाला ते सहन होत नाहीये. त्यांना पुढच्या ट्रिपला कॅन्सल करणार आहे नवरा बायकोला. हा आता इथे टाइमपास करू नका आपल्याला आता जावं लागेल. चला चला फटाफट चला. इकडे मस्तपैकी सगळं धातू चिनी मातीचे धातूचे असे बनवलेले सगळ्या वस्तू इकडे बघा. सगळं किती छान छान इकडे मडकी वगैरे बनवलेली आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. हे इकडे दुर्वा आहेत. दुर्वा आहे तिकडे. दुर्वा इकडे बघा कसं मार्केट सजवलंय यांनी. सगळे मातीचे मडकी वगैरे आहेत इकडे बघा. सगळं इकडे त्यांचं शॉप्स आहे. रात्रीचं एकदम छान वाटतं इकडे. लाईट आणि सगळं आहे इकडे. हे यांचं लोकल मार्केट आहे इकडे. भाजीपाला मार्केट बघा इकडे कसं आहे. सगळं एका इकडे असं खाली या ग्राउंड फ्लोअरला असं त्यांनी केलेलं आहे. छान बघा तुम्ही कसं याने बनवलं आहे. व्हेजिटेबल मार्केट सगळं आतमध्येच बनवलं आहे. आणि आपल्याकडे कसं असतं मार्केट सगळं शॉप सगळे इकडे आतमध्ये बघताय तुम्ही. आणि आपल्याकडे सगळे कसे बाहेर रोडवरती असतात. पण यांच्याकडे तसं नाही आहे. यांच्याकडे सगळं आतमध्येच बनवतात. आहे शॉप. स्पेशल हलवा इकडचा ओमानी हलवा. व्हरायटीज बघा किती छान. बघा इकडे व्हरायटीज किती आहे तिकडे. ओमानी हलवा गोड गोड पण छान एकदम. अशा प्रकारे आम्ही निझवा फोर्ट सगळा पाहून निघालो. आता शॉपिंग वगैरे केलेली आहे. छोटा नानू वगैरे सगळे आहे तिकडे. तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे हा निझवा फोर्ट आहे. आणि गुड नाईट. आता आम्ही निघालोय परत घरी निझवा फोर्टवरून. परत उद्या भेटू. 2 दिवसाची ट्रिप आहे. परत पुढच्या ट्रिपसाठी भेटू. चला आता आम्ही निघालो इकडून. घरातून निघालोय मित्राच्या भीमा सिंकोल. आता इथून जाणार आहोत. नाश्ता करणार आहे. नाश्ता करून सगळे आम्ही आता चाललोय भीमा सिंकोलला. तुम्हाला पुढे दिसेलच आमची ट्रिप कशी आहे ती. सगळे अंघोळ करून निघालेत बघा इकडे आमचा. चला 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 माय फ्रेंड. चला सगळे तयारी करतात इकडे. चला चला चला. कोणी इथं अजिबात नाही काय नाही. चटणी बिट्टी सगळी घेऊन चला. चला मित्रांनो चला पटापट. शोर 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 चला. तर मित्रांनो आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. सकाळ सकाळ पहिलं पोटात गेल्याशिवाय काही सुचणार नाही म्हणून सगळेजण चाललो आहे. पहिले गोकुळ या ठिकाणी रेस्टॉरंटला नाश्ता करतो मग पुढचा प्रवास चालू करतो. गोकुळ रेस्टॉरंट व्हेज अँड नॉन व्हेज ब्रेकफास्ट. गोकुळ रेस्टॉरंट असं इकडे वसलेलं आहे या ठिकाणी. बघा तुम्ही कसं इकडे आहे.
वरती डोंगर, इकडे गोकुळ रेस्टॉरंट. आत्ताच नाश्ता करून झालेला आमचा सगळ्यांचा. आता आम्ही इथून वादीशाबला चाललो आहे. वादीशाब तुम्हाला लोकेशन दाखवतो आम्ही इकडचं. मस्कतचं कसं आहे. नाश्ताच खूप छान होता. नाश्ता साऊथच केला. साऊथ इंडियन आपला जो असतो नाश्ता तो मस्तपैकी गरमागरम. आता पुढच्या लोकेशनला जातो. तुम्हाला पुढचं लोकेशन पण दाखवतो इथं कसं आहे ते. बघा तुमचं कसं आहे लोकेशन आपल्या इकडचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो आहे वादीशाबला. वादीशाब हे खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो वादीशाब कसं आहे ते. मस्तपैकी आहे. पुढचा प्रवास आपला वादीशाबकडे. आता आम्ही इथे वादीशाबला आलेलो आहे. पण तुम्हाला एक नवलची गोष्ट सांगायची आहे मला या ठिकाणी आल्याच्या नंतर, बाहेरच्या देशात पण, की वादीशाबला आल्याच्या नंतर पण इकडे तुम्ही बघाल इकडे किती गाड्या लागतात. इथे टुरिस्ट लोक आहेत. पार्किंग इकडे फ्री असते. पण आपल्याकडे जर गेलात तुम्ही गड किल्ले म्हणा किंवा कुठे टुरिस्टच्या या ठिकाणी गेलात तर आपल्याकडे पार्किंगचे पैसे लगेच वसूल करतात लोक. तर आपण पण थोडं टुरिस्टला आपण असं थोडं फ्री केलं की या तुम्ही जरा व्यवस्थित, तर अजून जरा चांगलं होईल. तुम्ही बघू शकता इथे किती गाड्या लागतात पण एकही पैसा घेत नाही इकडून. आपल्याकडे तसं नाही करत ॲक्च्युली. तर आपण हे कुठेतरी थोडंसं विकसित, थोडंसं विकासाकडे थोडंसं या ठिकाणी थोडं कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. पुढचं वादीशाबचा शॉट तुम्हाला दाखवतो वरती गेल्याच्या नंतर कसं जातात आणि कसं काय आहे. आय विल शो यू. जस्ट वेट अँड वॉच. बोटीने चाललोय आता इथून. बोटीचा प्रवास बघू शकता. आपल्या गावाला जसे असतात बोटी तसे या बोटीचा प्रवास आहे. चाललोय आता. या ठिकाणी इथं उतरायचं आहे. या ठिकाणी उतरलो की आता पुढचा प्रवास चालू आहे. आता वादीशाबला आपण पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हे असं चालत जायचं आहे. आता आपण आलो बोटीतून लाईक आपला डिपकोतून आलो आपण इथे उतरलो आणि तिथून नंतर मग आपण पुढे चाललोय. आता चालत चाललोय. हे चालत इथून वरती नाही म्हटलं तरी 40-45 मिनिटं लागतात आणि मग नंतर पुढे तुम्हाला दाखवतो कसं जायचं आहे ते चालत जायला. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर आपला पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. हे असं सगळं चालत चालत जायचं आपल्याला. पुढे आपण असं चालत जाणार आहोत. सगळी टीम आमची चाललेली आहे पुढे चालत. इकडे केळीची झाडं पण आहेत. इकडे बघू शकता इकडे केळीची झाडं आहेत. आपल्याकडे कशी गावाला असतात केळीची झाडं तशी इकडे केळीची झाडं पण आहेत. इकडे ओमानला आपल्या सगळी टीम आमची चाललेली आहे जॅकेट वगैरे घालून. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी जॅकेट घातलेलं आहे. सगळे पट्टीचे पोहणारे आहेत इकडे. बघा इकडे सगळे फोटो काढण्यात दंग आहेत. पट्टीचे पोहणारे पण इकडे आहेत आपल्यासोबत. प्रवास खडतर प्रवास, खडतर एकदम. जीवनात जसा आपल्या खडतर प्रवास असतो वर खाली, तसा हा पण एक प्रवास आहे जो वर खाली दगडांचा असा आहे. पण त्याला पार करत जो पुढचा जो क्षण जो असेल ना तो आनंदाचा असेल. आता सस्तावणी चाललंय नाना साहेबला सतवायला. सस्तावणी बघा. सस्तावणी जांभर मार्क सस्तावणी पाठीमाग सस्तावणी सस्तावणी काय आपल्याला लगेच जायचं. चल पटावत. अरे बाबा 53 वर्षाचा माणूस आपल्या सोबत आहे. 53 वर्षाचा कोण आहे? 53 वर्षाचा आपल्या प्रदीप बोय 53 वर्षाचा कोण माणूस आहे आपल्याकडे? हे मागून चालतात सगळ्यांनी त्यांचा पण विचार करावा. ओके 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 बॉय. 53 वर्षाचा माणूस 53 वर्षाचा माणूस फिटनेस फिटनेस 30 वर्षाचा. आता बोललात ना आता बॅग पण घ्या जरा चला. चला फिटनेस बघा आपल्याकडे. लगेच बॅग काढली यार. ए नाही 30 वर्षाचे मला वाटतं मिनिमम. मला 30 पण जास्त वाटलं. चौकाशा इथे खूप खडतर प्रवास आहे पुढचा. नीट ऐका. नीट ऐका सगळ्यांनी चौकाशा. छोटा नानू काय म्हणतोय त्याला सांग रे लवकर चाल म्हणा. हे बाबा थांब पुढे लोक गब्बस. चौकाशा. करून पुढे चाला.
बघा किती दगडीच आहेत सगळ्या इकडे, सगळ्या इकडे या ठिकाणी असेल. आपल्या गावाला कशा वाटा असतात, दोन्ही बाजूला बांध आणि एकदम चाललोय वाटेने पायवाट, तशी पायवाट आहे इकडे. आणि पायवाटच्या बाजूला इकडे नारळीची, पपईची झाड आहेत, खजूरची वगैरे इकडे असं छान. इकडे बघा कसं यांनी मेंटेन केलंय, पूर्ण मस्तपैकी असं मेंटेन इकडे केलेलं आहे. इकडे या बाजूला दोन्ही बाजूला तसं केलंय आणि मधून पायवाट आहे, मस्त आहे, फिरण्यासारखं आहे इकडे. सगळ्यांनी या पोहण्यासाठी वगैरे इकडे चाललेले आहेत. वरती तुम्हाला नजारा दिसेल, लहान मुलं वगैरे इकडे आहेत. बघा कसे लहान मुलं चाललेले आहेत, मोठी माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, सगळ्या वयोगटातली माणसं आहेत इकडे. मजा घेतात जीवनाची. प्रत्येकाने बाहेर पडायलाच पाहिजे, आज ना उद्या हीच वेळ आहे ती बाहेर पडण्याची, फिरण्याची. हेच वय आहे ते. आणि सगळ्यांनी बाहेर पडा, फिरा, थोडं छान वाटेल, जगायला मजा येईल. त्याशिवाय आनंद नाही. बघा कसे रस्ते आहेत, वर खाली हिरवं निळं पाणी. इकडे बघा, इकडे असं इथून कसं पाण्यामध्ये उड्या टाकतात इकडे. हेच आहे आपलं, यालाच म्हणतात वादीशाप. बघा आता सगळे जंप मारतायत, एका पाठोपाठ उड्या मारतायत इकडे. हे आहे वादीशाप. हिरवं पाणी, निळं, हे जंप. हो मराठी आहे इथे. बघा किती चांगलं आहे नजारा. बघा तुम्ही, नजारा बघून आनंद घ्यायचा प्रयत्न करा. पुढे अजून असं आहे, दाखवतो तुम्हाला. बघा सुंदर. खाली राजा सटकलं. बघा इकडे, बघा किती सुंदर असं आहे. सुंदर दिसतो हा पाण्याचा नजरा. भाऊ परत स्ट्राईक घ्यायचे, तू कामं करतो. नाही भाऊ, हे माझं गाणं आहे स्वतःच. स्ट्राईक येणारच नाही बाबा. हे स्वतःच माझं गाणं आहे, त्याच्यामुळं आपल्या चॅनलला स्ट्राईक नाही येऊ शकत आपल्याला. आता पाणी बघा किती, पाणी बघा जबरदस्त आहे. असं आपल्याकडे पण होऊ शकतं. काय म्हणताय तुम्ही? राई गावात हे करायचा प्रयत्न आहे आपला. आमच्या राही गावात नक्कीच आम्ही असं काहीतरी करू आणि लोकांना आवड निर्माण करायचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही. राई गाव टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आपण हे करायचं, डेव्हलप करायचं. हो नक्कीच. हे बाबा बघा इथं पाणी बघा किती, एकदम पाणी एकदम बघा. बघा अजून असं वरती जायचंय, सगळं चालत जायचं आपल्याला. ये 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 चालू केली आहे. आलाय का? अरे प्रत्येक ऐक ना, अशा प्रकारे आमचा प्रवास आता परतीचा चाललेला आहे. खूप मजा आली. सगळ्यांनी मजा केली, दमलेत आता सगळे मजा करून. आता परत चाललेत घरी. वादीशाप सुंदर वादीमध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत झालेलं आहे. आता घरी चाललो आम्ही. जाम पाण्यामध्ये खेळलेले आहेत, खेळलो, मजा केलेली आहे. अतिशय सुंदर असं पाणी, गोड होतं. गोड होतं. मध्ये पहिल्यांदा गोड पाण्यात पोहलो. हा
चांगलं होतं. नेहमी खारं पाणीच असतं. सारं पाणीच असतं. मजा आली. आता नेक्स्ट स्पॉट टेबल बीच. टेबल बीच आहे की टेबल ब्रिज आहे? बीच आहे तो. अच्छा, ओके. इथे वाळवंट समुद्राला भेटतात. हो, असं आहे ते. ठीक आहे, चालेल. ओके. तुम्ही ती गाढवाची गोष्ट ऐकली असतात. पाण्यामध्ये गेलं तर मीठ कमी विरघळून जातं आणि कापूस असेल तर जड होतं. गाढवाला खूप टेन्शन आलंय की या ठिकाणी काय आहे त्याच्या पाठीवरती, म्हणून गाढव या ठिकाणी शांत उभा आहे. पाण्यात जाऊ की नको विचार करत आहे. बघा, इकडे असं पाणी आहे आणि इकडून आता आम्ही वरून आलोय खाली चालत आणि आता असे आम्ही पुढे जाणार आहोत आपल्या गाडीच्या दिशेने. चाललोय आता आम्ही चाललोय सगळे वापस घरी चाललोय. सगळ्यांनी मजा करून थकलेले असे चेहरे वाटतात का तुम्हाला? जरा बघा जरा. दिली शिवी दिली काय का बघा, खूप असं सुंदर अशी मजा केलेली आहे. चेहऱ्यावरनं तर वाटतंय मजा केलेली आहे असं. मजा करत होतो, पण जरा आमच्यातल्या काही लोकांनी मजाची मस्करी झाली आहे. हा झालेलं आहे तुमच्या. चल कर बंद. नाही दहा मिनिटं मस्करीची मजा. मस्करी ह्याच्यासाठी झाली कारण इंडियन्स वाटत होतो वरती चाललो होतो वादीशापच्या इकडे आणि आमचा तुम्हाला हा छोटा नानू तर तुम्हाला माहिती आहे. झाड झुकणार. छोटा नानू हा इथे आहे. याच्या अंगात दिसतो तेवढा तो नाहीये. त्याच्या अंगात खूप मस्ती आहे. हा, तर हा आम्ही चालताना लाईन मध्ये चाललो होतो आणि हा पाठून बोलतोय चला लवकर. आणि पुढे एक मुलगी होती. तर फॅमिली होती ऍक्च्युली. आपल्याकडचीच होती. इंडियनच होती. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि ती ऐकून घेतलं तिने एकदा दोनदा ऐकून घेतलं. 20 मिनिटं. 20 मिनिटं एक तिने तास. ऐकून घेतलं. ठीक एक आहे. तास. नाही 20 मिनिटं 20 20 मिनिटं तिने ऐकून घेतलं नानाचं. नंतर ती म्हणाली की काका तुम्ही व्हा पुढे. नाही ती बोलली तुम्हाला जरा जास्तच घाई आहे, तुम्ही जा बाबा पुढे. तुम्ही जा बाबा. 15 मिनिटं झाली अजून अजून बोलली बोलली ना बोलली. तर आणि नंतर असं मग ते करणं असं- गरजेचं होतं का? असं करणं आणि गरजेचं पुढे जाऊन त्याच्यावरती पुढे सांगा. तुम्ही तुम्ही पुढे जाऊन काय केलं? तर माझी एक विनंती आहे, आम्ही वरतून उडी मारली. तुम्ही फिरायला देशाच्या बाहेर येतात तर आपल्या जागेची म्हणजे आपण जिकडनं येतो त्या जागेचं हे ठेवा. आपण रिप्रेझेंट करतो. बरं. तर असं आपण वागून आपल्या फाजील बोला जागेबद्दल, म्हणावं. म्हणजे ह्याने आपलं हे होतं डिसरेस्पेक्ट वाढते. देशाचा ऑर्डर न करता एन्जॉय करू शकता. तो तुम्ही जेव्हाही कुठल्या इंटरनॅशनल ट्रिपवरती असाल तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक इतरांना त्रास होणार नाही. नानाचा असा सीन झालेला आहे अशा प्रकारे छोट्या नानूचा. आणि आता आम्ही इथून आता निघतोय वादी शॉप मधून. आता डायरेक्ट घरी जाणार आहोत. जय महाराष्ट्र. तर तुम्हाला आम्ही हा सगळा आता आम्ही निरोप घेतोय या ब्लॉग मधून. धन्यवाद. टाटा.